नाशिकमध्ये शिवसेना युबीटी पक्षाचं निर्धार शिबिर पार पडते आणि या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे उपस्थित आहेत आणि पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित आहेत। खरं तर चंद्रकांत खैरे यांनी याआधी स्पष्ट केलेलं आहे की 2 दिवसांपूर्वी जो वाद झाला तो संपलेला आहे। आपण दोन्ही नेत्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर सांगाल की थोडा वाद होता तुमच्यात आणि दानवे साहेबांमध्ये, तुम्हाला त्या मराठवाड्यातल्या शिबिराला बोलवलं नव्हतं त्यामुळे तुम्ही नाराजी व्यक्त केली होती। मराठवाड्याचा मेळाव्याला बोलवलं नव्हतं, तुम्ही नाराजी, छोटा मेळावा होता त्यावेळेस तुम्हाला बोलवलं नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली होती आणि काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली। आता यांनी भाषण केलं त्याप्रमाणे त्यांनी जर सगळ्यांशी बोलले चांगले तर अजून संघटना वाढेल, पण काय नाही। जे भाषण त्यांनी केलं, ज्या पद्धतीने त्यांनी सूचना किंवा काही मंत्र दिला तो त्यांनी प्रत्यक्षात स्वतःही करणं गरजेचं, कृती केली पाहिजे। जे भाषणात त्यांनी म्हटलं ते त्यांनी आणि कृती केली तर संघटना अजून मोठी होईल। मी कुठं विरोध करतो, मी 4 पावलं मागे होतो माननीय उद्धव साहेबांसाठी। दानवे साहेब, चंद्रकांत खैरे साहेब बाजूला आहेत, आपण दोघांची मुलाखत करतो आहोत। त्यांचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही आता भाषणात म्हटलं, ज्या सूचना शिवसैनिकांना केल्यात, जे मंत्र दिलेत ते तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणलं तर आणखी शिवसैनिक आणि पक्षाला जास्त हातभार लागेल। निश्चित त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तसं करेल, निश्चित करेल ना त्यांच्या मार्गदर्शन। पण त्यांच्याकडून काल असं जाहीर करण्यात आलं की वाद तुमचे आणि त्यांचे, म्हणजे जो वाद निर्माण झाला होता, छोटेखानी वाद होता, तो संपुष्टात आलेला आहे। त्यांनी म्हटलंय वाद मिटलेला आहे। माझ्याकडून कोणताही वाद कधीच नव्हता आणि कधीच नाहीये कधी। तुम्ही आता समजा जर वाद नाहीये तर एकमेकांना हस्तांदोलन कराल का? कोण पुढाकार घेईल? मी दर्शन घेतलं त्यांचं, पाया पडलो त्यांच्या, पाया पडलेला आहे, संवाद झालेला आहे, कुठलेही मतभेद कधीच नव्हते माझ्या मनात तरी कधीच नव्हते। जे आता भाषण तुम्ही केलं ते तुम्ही प्रत्यक्षात स्वतःमध्येही उतरवा असं त्यांचंही म्हणणं आहे। उतरवलं म्हणून तिथपर्यंत आलेलं मी गटप्रमुखापासून इथपर्यंत आलो, ते उतरवलं म्हणूनच इथपर्यंत आलेलं आहे। आपण बघू शकतो की शिवसेना निर्धार शिबिरामध्ये हे दोन्ही नेते सहभागी झालेले आहेत। आपण दोघांशी संवाद साधला आणि एकूणच दोघांमधला वाद संपुष्टात आहेत, सगळं त्यांनी एक खुलासा केलेला आहे। सध्याची थेट दृश्य बघू शकतो आपण शिवसेनेच्या निर्धार शिबिरातली की ज्यात 2 नेते सहभागी झालेले आहेत आणि कुठलाही वाद नाही। पण चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे की जे अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शनपर भाषणात सूचना मंत्र दिल्या त्या त्यांनी स्वतः प्रत्यक्षात स्वतःच्या बाबतीतही आणणं गरजेचं आहे। त्यामुळे थोडीशी अजूनही धुसफूस किंवा दोघांमध्ये वादाची किनार आहे। पण अंबादास दानवे असं म्हणतात की मी आजही चंद्रकांत खैरे यांना आपला नेता मानतो, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेत्याच्या रूपाने अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि जर त्यांनी असं सांगितलं असेल की मी स्वतः भाषणामध्येही जे कानमंत्र शिवसैनिकांना दिला आणि तो मी स्वतः आचरणात आणणं गरजेचं आहे, तर पुढच्या काळात आपण तेही करू असं एकूण आपल्या प्रतिक्रियेत TV9 मराठीशी बोलताना त्यांनी आपलं मत किंवा भूमिका व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नाशिक।